करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे मंत्री आहेत ते अर्धे मंत्रीच आले होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आले होते. आमच्या तहसीलदार मॅडम तिथंच होत्या 5-7 दिवस काहीतरी. आम्ही तिथं गेलो होतो. सगळं झाल्या ते सगळं झाल्यानंतर सुद्धा आता त्यावेळेस अभिनय गोयल नावाचे आमचे कलेक्टर साहेब होते. त्यांनी सगळी तिथे गॅरंटी दिली की आम्हाला त्यांना घरकुलाचा लाभ आपण देऊ म्हणून. आता आम्ही यांना उत्तर काय द्यावं तेच कळलं झाले. वेगवेगळे तुमचे शासनाचे सगळे सगळे यांच्यासोबत आम्ही होतो तिथं. शासना पण तेवढी मदत व्हायची, आमच्या पण जेवढी मदत होती तेवढं झालं. पण आता हे काय करावं लागेल आपल्याला, हे करावं लागेल. बावनकुळे साहेब आले होते. ते बावनकुळे सरांना पण हे विषय जे आहे ते चर्चा दिली होती. त्याच्यामध्ये आता आमच्याकडे हे जे GR होता याच्याबद्दलचा तो ग्रामीण विकास विभागाचा होता. आता ग्रामीण विकास विभागाच्या ऐवजी आम्ही रेव्हेन्यू विभागाचे असल्यामुळे ते रेव्हेन्यू विभागाचे GR पण ते काढणार आहे यांच्याबद्दलच. आणि ते रेव्हेन्यू विभागाच्या GR ला मग यांच्या लोकांच्या प्रशासनावरला किंवा याच्यावरला विश्वास राहणार नाही. कारण आता तिथं म्हणजे महाराष्ट्रात ही पहिली घटना घडली होती एवढी. आणि तिथे येऊन आम्ही सगळ्यांनी सांगितलं तिथं बाबा कलेक्टर आले होते त्यावेळेस, आमचे सगळे SDM आले, तहसीलदार मॅडम आल्या, पण 5-25 आमदार गेले तिथं, मंत्री सगळे आले होते तिथं. तर हे कोणाचं तरी पाठीमागे लावा असं काम, कोणातरी मागे लावून सरांच्या पाठीमागेच आहे. त्यांच्याकडून एकदा निघाला लगेच कारण नाहीतरी आता आम्ही ठेवला शक्ती प्रदेशमध्ये, कारण आमच्या रेव्हेन्यू विभागाचा तो GR नसल्यामुळे तो कॅन्सल झाला. त्यामुळे आम्ही आतापर्यंत याच्यामध्ये काही फॉरवर्ड केलेला तो GR आला की मग लगेच